पंकजा मुंडे यांनी अमित शहांची भेट घेतली आहे। अमित शहांची सदिच्छा भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। बीडमधील घडामोडीच्या पार्श्वभूमीवरती ही भेट झाल्याची चर्चा आहे। याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात। आमच्या दिल्लीचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। उर्वशी, या भेटीबद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील? पंकजा मुंडे आज दिल्लीच्या दौऱ्यावर होते। मंत्री बनल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर पंकजा मुंडे आलेत आणि इथे त्यांनी सदिच्छा भेट घेतली। आज दुपारीच त्यांनी भूपेंद्र यादव यांची भेट घेतली आणि आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। महत्त्वाचं म्हणून कारण की संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात बीडमध्ये ज्या प्रकाराने सगळ्या घटना आणि घडामोडी होत आहेत, त्याच्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ही भेट घेतली होती। आता त्याच्यानंतर पंकजा मुंडे जेव्हा अमित शहा यांच्या भेटीला गेली, म्हणून या भेटीला कुठे ना कुठे या पार्श्वभूमीवर महत्त्व आहे असं समजून येत आहे। निश्चित उर्वशी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा दिल्लीमध्ये पंकजा मुंडे यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे। बीडमधल्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून निघाले आणि त्यामुळेच ही भेट अधिक महत्त्वाची ठरतीये।